अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 1 8 फेब्रुवारी 2024 मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. मुलांचे आईवडिलांवरील प्रेम हाच शैक्षणिक प्रगतीचा पाया होय. नमस्कार मित्रांनो, मी मच्छिंद्र चाटे. मी आपल्याशी म्हणजे खास करून विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी काही सुसंवाद साधू इच्छितो आणि त्यानिमित्तानं मी हे सदर सुरू केलेलं आहे आणि आपणाला सातत्यानं या चॅनलवर आपल्याशी भेटत राहीन, आपल्याशी बोलत राहीन, आपल्याशी हितगुज करेन आणि काही हिताच्या काही कामाच्या अशा गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. मी काही फार मोठा ज्ञानी आहे किंवा फार बुद्धिमान आहे असं मी कधीच मानत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, एका गुरुची गरज असते आणि गुरुशिवाय शिक्षण होऊ शकत नाही, हे माझं सूत्र. मित्रांनो, मला खास करून दोन गोष्टी तुम्हाला समजावून सांगायच्या किंवा एक फाउंडेशन म्हणूया आपण शिक्षणाचा. आपण जेव्हा एखादी बिल्डिंग बांधतो तेव्हा त्या बिल्डिंगला एक फाउंडेशन बनवतो आणि त्या फाउंडेशनवर मग आपण किती उंच बिल्डिंग बांधू शकतो, मोठी बिल्डिंग बांधू शकतो आणि बिल्डिंग सेफ असते कारण फाउंडेशन सेफ आहे. तर मित्रांनो, मला आज तुम्हाला सांगायचंय की आपल्याला प्रत्येकाला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करून एक मोठं करिअर घडवायचंय, आपल्या जीवनामध्ये एक मोठी उंची गाठायची आहे किंवा एक मोठी इमारत उभी करायची आपल्या जीवनाची. तर आपलं फाउंडेशन मजबूत पाहिजे. प्रश्न हा असेल की आपल्या शिक्षणासाठी लागणारं असं फाउंडेशन नेमकं काय? मित्रांनो, एक गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की अनेक प्रकारचे मार्गदर्शन करणारे, मोटिवेटर, इन्स्पिरेशन देणारी माणसं यांचे विचार असतात आणि सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे उदाहरणार्थ एखादा क्रिकेट खेळत असेल तर बॅट्समन हातामध्ये बॅट घेऊन फक्त बॉलशी क्रिकेट खेळत नसतो. तर क्रिकेटरला त्याच्या मनाचा ठाव घ्यावा लागतो की मला काय करायचंय, माझी जबाबदारी काय आणि मला काय करायचं. आणि याच्यासाठी क्रिकेटरची मानसिक तयारी फार महत्वाची असते. ज्यांना स्विमिंगमध्ये यश मिळवायचे त्यांची सुद्धा मानसिक तयारी फार महत्वाची असते. तसं जर विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांची सुद्धा मानसिक तयारी फार महत्वाची आहे की मला अभ्यास करायचा आहे, चांगला अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. पण याच्यासाठी फाउंडेशन काय, याच्यासाठी पाया काय? मित्रांनो, भारतामध्ये एक दोन महान संत होऊन गेले. त्यातले पहिले संत म्हणजे संत कबीर आणि दुसरे संत म्हणजे साने गुरुजी. या दोघांनी शिक्षणाच्या फाउंडेशनचं महत्व दोन वेगवेगळ्या वाक्यांमध्ये सांगितलेले. सुरुवातीला कबीरांचं वाक्य सांगतो. कबीरांनी सांगितलेलं आहे की पोथी पडपड जगमुआ, पंडित भया नकोय, ढाई अक्षर प्रेम के, पडे सो पंडित होय. मित्रांनो, पोथी वाचली, पुस्तकं वाचली, ज्ञान मिळवलं, अमुक केलं तमुक केलं म्हणून कुणी पंडित होत नसतो. जो प्रेम शिकला, प्रेम करायला शिकला, प्रेम द्यायला शिकला, तो पंडित होतो. कबीरांचं हे वाक्य कधीही विसरू नका. कबीरांचे अनेक दोहे आहेत, कबीरांचं भरपूर लिखाण आहे आणि त्याचा भारतातल्या लोकांवर फार मोठा प्रभाव आहे. पण तुमच्या माझ्यासाठी, सगळ्यांसाठी, जगासाठी हे वाक्य, पोथी पडपड जगमुआ, पंडित भया नकोय, ढाई अक्षर प्रेम के, पडे सो पंडित होय. आणि दुसरं मी नाव घेतलं होतं साने गुरुजींचं. साने गुरुजींनी धर्माची व्याख्या करताना सांगितलं होतं की खरा तो एकच धर्म, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. धर्म म्हणजे काय? तर आपण कसं वागावं, कसं जगावं, आपण काय करावं, काय करू नये, किंवा आपलं कर्तव्य काय, आपण काय जबाबदारी पार पाडली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींना भारताने एक शब्द दिला आणि त्या शब्दाचं नाव धर्म. धर्म शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण या ठिकाणी आपण काय करावं, काय करू नये याच्यासाठी साने गुरुजी एकच सांगतात, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे.
आणि मित्रांनो, प्रेम, विद्यार्थ्याचं प्रेम हाच तुमच्या शिक्षणाचा, भवितव्याचा पाया घडवण्यासाठी आवश्यक असणारा पाया असतो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, सगळ्या जगभर अनेक लोकांनी शिक्षण घेतलं, अनेक मुलं शिक्षण घेतात, आणि त्यांना विचारलं की बाबा तुझ्या यशाचं रहस्य काय, तर सगळी मुलं, सगळी लोक एकच नाव घेतात की आमच्या आईवडिलांचं प्रेम हे आमच्या यशाचं रहस्य. मित्रांनो, ज्या मुलांना असं वाटतं की मला आयुष्यात काहीतरी करायचंय, मला चांगलं काहीतरी मिळवायचंय आणि मी मिळवू शकतो, मला जमेल, काय अवघड नाही, तर त्यांनी पहिले पुस्तकं वाचायला सुरू करण्यापूर्वी, अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी पहिली गोष्ट करायला पाहिजे, आपल्या आई वडिलांवरचं प्रेम वाढवलं पाहिजे. ज्या मुलांचं आई वडिलांवर प्रेम असतं ती मुलं फार चांगला अभ्यास करतात, आणि ज्या मुलांचं आई वडिलांवर प्रेम नसतं ते त्यांच्यावर खुन्नस ठेवतात, ते त्यांच्याशी, ही बहुतेक मुलं बंडखोर होतात आणि अभ्यास करत नाहीत. अनेक मुलांनी तर ठरवलेलंच असतं की मी अभ्यास न करून माझ्या आई वडिलांवर सूड उगवतोय. मित्रांनो, कसलं हे प्रेम? जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, काहीतरी करायचं असेल, तर निश्चितपणे तुम्ही आई वडिलांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, माझी एक आवडती कथा आहे, ती कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. एका झोपडपट्टीमध्ये दोन मुलं राहत असतात, एकदम परम मित्र, चांगले मित्र असतात, शाळेत एकत्र जात असतात. शाळा म्हणजे काय, झोपडपट्टीतल्या भागातली शाळा, म्हणजे गव्हर्नमेंटची छोटी मोठी शाळा असेल, तिथलं काय वातावरण. आणि नंतर काळ जातो, ह्या दोन मुलांपैकी एक मुलगा अतिशय श्रीमंत होतो आणि एक मुलगा फार गरीब राहतो. त्यांचा एक तिसरा मित्र असतो की जो दोघांना लहानपणापासून ओळखत असतो. तोही त्याच्या जीवनामध्ये व्यवस्थित काहीतरी सफल होतो, पत्रकार होतो. आणि एके दिवशी तो विचार करतो की माझे दोन मित्र, एक फार गरीब आहे, एक फार श्रीमंत आहे, तर आपण त्यांची मुलाखत घेऊया. आणि तो मुलाखत घ्यायला जातो, विचार करतो सुरुवातीला जो गरीब मुलगा राहिलेला आहे त्या गरीब मुलाची मुलाखत घेऊया. आणि तो जातो, म्हणतो, मित्रा, मी तुझ्या सोबत होतो, आपणच एकत्र शिकलेलो आहोत, आपला एक मित्र एवढा श्रीमंत झाला, मी पण बघ एक व्यवस्थित पत्रकार झालो, पण तू अजूनही गरीबच राहिलास, असं का झालं? तर तो सांगतो, माझ्या आईवडिलांमुळे. माझे आईवडील फार गरीब होते आणि त्यांच्याजवळ पैसे नव्हते, त्याच्यामुळं मला शिकायला चांगली शाळा मिळाली नाही, मला शिकायला चांगलं कॉलेज मिळालं नाही, मला शिकण्यासाठी चांगला कोचिंग क्लास मिळाला नाही, माझ्या मनासारखं काही घडलं नाही, मला मनासारखी नोकरी मिळाली नाही, आणि त्यामुळं मी गरीबच राहिलो, जे मिळेल ते काम करतो आणि गरिबीत आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतो, बापरे, म्हणजे तू तुझ्या अपयशाचं सगळं खापर आई वडिलांवर पडतोयस. तो म्हटलं, काय करणार, जर माझे आई वडील श्रीमंत असते, त्यांनी मला पैसा दिला असता, त्यांनी मला चांगलं शाळा कॉलेज दिलं असतं, त्यांनी मला चांगलं शिक्षण दिलं असतं, तर माझा सुद्धा अभ्यास फार चांगला झाला असता आणि मी पण श्रीमंत होऊ शकलो असतो. मग तो दुसऱ्या मित्राकडे जातो आणि त्याला विचारतो की अरे बाबा, आपण सोबतच राहिलो, लहानपणापासून सुरुवात केली, गरिबीतून सुरुवात केली, आणि तू इतका श्रीमंत कसा झालास आणि आम्ही गरीब का राहिलो, जरा सांगू शकशील का? तर मी तुमचं सांगू शकत नाही, मी माझं सांगतो. माझे आई वडील फार गरिबीत होते आणि माझे आई वडील मला चांगली शाळा देऊ शकले नाहीत, माझे आई वडील मला चांगलं कॉलेज देऊ शकले नाहीत, माझे आई वडील मला चांगला क्लास देऊ शकले नाहीत. पण एक गोष्ट, मला माझ्या आई वडिलांचं प्रेम जाणवत होतं. मी माझ्या आई वडिलांवर प्रेम करत होतो आणि प्रत्येक वेळी देवाला एकच प्रार्थना करत होतो की देवा, माझ्यात शक्ती दे, माझ्यात ताकद दे की मी माझ्या आई वडिलांचं दुःख दूर करू शकेल. आणि त्यामुळं आयुष्यात जेव्हा केव्हा संधी मिळाली तेव्हा मी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि चार पैसे कमवत गेलो आणि आज या ठिकाणापर्यंत पोहोचलो. मी माझ्या यशाचं पूर्ण श्रेय माझ्या आई वडिलांना देतो. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आई वडिला, या गोष्टीवरून एक स्पष्ट हे आहे की पहिला मुलगा आपल्या आई वडिलांना दोष देत होता आणि त्यामुळे तो गरीबच राहिला.
दुसरा मुलगा आपल्या आई वडिलांचं प्रेम ओळखत होता आणि त्या प्रेमाला योग्य प्रतिसाद देत होता आणि त्यामुळं तो अतिशय श्रीमंत झाला आणि त्यांनी आपल्या आई वडिलांना अतिशय सुखात ठेवलं. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर काही चांगलं करायचं असेल, करायचं जे काही तुमच्या मनात असेल ते, हे नंतरच्या गोष्टी, पण अगोदर आपल्या आई वडिलांवर प्रेम करायला शिका. आपल्या आई वडिलांवर प्रेम करायला शिकलात तर तुम्ही निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल, चांगले मार्क्स मिळवाल, जिथं जाल तिथं यशस्वी व्हाल. आईवडिलांच्या तुम्ही आईवडिलांवर जेव्हा प्रेम करत असता तेव्हा तुमच्याकडे एक शक्ती असते, तुमचा पाया मजबूत असतो, तुमचं घर मजबूत असतं आणि तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी करण्याची ताकद आणि शक्ती तुम्हाला मिळत असते. आणि त्यामुळं अभ्यासाला लागण्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या आईवडिलांवर प्रेम केलं पाहिजे. आता प्रेम करायचे म्हणजे नेमकं काय करायचं? तर मित्रांनो, दररोज आपल्या आईला एक 4 ओळीचं पत्र लिहा. आपल्या वडिलांना एक 4 ओळीचं पत्र लिहा. त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करा, त्यांच्याबद्दल आभार मानत राहा. त्यांना आपल्या यशासाठी शिल्पकार मानायला लागा, गुरु मानायला लागा. म्हणतातच की मातृदेवो भव, पितृदेवो भव. प्रत्येक विद्यार्थ्याचे पहिले 2 गुरु आई आणि वडीलच असतात. मातृदेवो भव, पितृदेवो भव हे विसरूच नका. परंतु आपल्या आईवडिलांवर प्रेम करायला कधीही कमी पडू नका. कारण तुम्ही जेवढं आईवडिलांवर प्रेम कराल तेवढा तुमच्या शिक्षणाचा पाया जास्त मजबूत होईल आणि तुम्ही जीवनामध्ये अत्यंत यशस्वी व्हाल. मित्रांनो, माझ्या जीवनामध्ये मला अनेक लोक भेटली. मी अभ्यासामध्ये अनेक लोकांची चरित्र वाचली. खास करून बघा, जर शिवाजी महाराजांचं आपल्या आईवर प्रेम नसतं तर शिवाजी महाराज घडलेच नसते, हिंदवी स्वराज्याची स्थापना झालीच नसती. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपले वडील रामजी सकपाळ किंवा आईवर प्रेम नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडलेच नसते. किंवा इतर सुद्धा अनेक व्यक्ती आहेत की ते जे मोठे झाले त्यांच्या मोठं होण्यामध्ये त्यांच्या आईवडिलांवरचं प्रेम हे फार महत्त्वपूर्ण होतं आणि म्हणून ते मोठे झाले. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर पहिली गोष्ट, आपले आई वडील जसे आहेत तसे, माझे आई वडील जसे आहेत तसे मी स्वीकारले पाहिजेत. माझे वडील अमिताभ बच्चन सारखे असावे, माझी आई हेमा मालिनी सारखी असावी, माझी आई अमुक असावी, हा विचार करू नका. माझी आई जशी आहे तशी, माझे वडील जसे आहेत तसं मी त्यांना स्वीकारतो. त्यांच्याकडून काही चुकत असेल त्यांना माफ करतो आणि मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो. हा विचार ज्यावेळी तुमच्या मनामध्ये दृढ होईल, मूळ पकडेल, त्यावेळी तुमच्या अभ्यासाचा पाया मजबूत होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निश्चित यशस्वी व्हाल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना, ज्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणातून एक फार मोठी क्रांती घडवायची आहे किंवा फार मोठं यश मिळवायचे, कोणीतरी होऊन दाखवायचे, त्यांनी पहिली गोष्ट आपल्या आईवडिलांवर मनापासून प्रेम करायला शिकलं पाहिजे. एवढा संदेश देत आज या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.